4 मित्रांची गोष्ट आहे. 2 मुली आहेत, 2 ते देहरादूनला पिकनिकला जातात ट्रॅकिंग करण्यासाठी. त्यांची असे पण ऑलरेडी खूप वेळा केली आहे त्यांनी ट्रॅक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे ना, तुमच्या प्रेक्षकांना पण माहिती असेल, की जंगल जेवढं दिवसात छान वाटतं ना, हिरवंगार वातावरण, ते पडणारे थंडीमध्ये दव वगैरे, ते तितकंच रात्री भयानक होतं. जंगल संपायला आलं आणि एक तलाव आहे. तलावाच्या इथे जागा आहे, असं आपलं मैदान नॉर्मल टाईप असतं. त्या लोकांनी काय विचार केला की तिथे आज रात्री आपण कॅम्प आपला लावूया, तंबू वगैरे लावूया. 2 तंबू तिथे लावले त्यांनी, कॅम्प लावला. राज बोलला की ठीक आहे, बसा तुम्ही आराम करा, आम्ही थोडं आतमध्ये जाऊन जंगलातून लाकड्या बिकड्या घेऊन. ते सना बोलली ठीक आहे जावा तुम्ही, असं बोलून ते दोघं जंगलाच्या दिशेने गेले, दोघं मुलं. आणि या दोघी जणी बसल्या होत्या आणि ती एक कुत्र्याशीच खेळत होती. तर ती सना थोडीशी स्मोक वगैरे करायची, तिच्या मनात इच्छा आली होती. तर ती बोलली की तू येते का तलावाच्या इथे, मी चालले स्मोक करायला. तर ती बोलली नाही नाही नको नको, तुझा मी याच्यासोबत खेळते, मी नंतर येते माझी इच्छा झाल्यावर. ते बोलले ठीक आहे मी जाते, असं बोलून सना तलावाच्या इथे गेली, दगडाच्या इथे बसले आणि स्मोक करते. तर ती जी कुत्र्यासोबत खेळत होती, तिच्या मनात काय आलं काय माहिती, बोलली जाते मी. ती मुलगी गेली सनाच्या इथे जाऊन बाजूला बसले. बाजूला बसल्यानंतर ती सनाशी बोलत होती. सना आपली एकदम पूर्ण केस अशी खाली आहे आणि अशी शांतपणे बसून आहे ना स्मोक करते. दुसरी मुलगी आहे, तिचं लक्ष पाण्यात जातं. तर पाण्यात काय दिसणार रिफ्लेक्शन, सणाचा चेहरा दिसत असतो. तर नीट पाण्यात बघते, अजून नीट बघते, तर त्या चेहऱ्याकडे नीट बघितल्यानंतर तिला कळून येतं आणि छपकन ती मागून जाऊन पडते, जोरात ओरडते. सणाचा जेव्हा चेहरा ती बघते ना, तर सणाचे डोळेच नसतात.